विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत वनसेवक पदासाठी सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मागे आपण बघितलं होतं 12,991 जागा येणार होत्या, परंतु या जागांच्या संख्येमध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. जवळजवळ 23,690 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. सर्वात मोठी अपडेट असणार आहे. वन ऋतूनुसार जागा मी तुम्हाला सांगणार आहे आणि या ठिकाणी प्रस्ताव भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, कशा प्रकारची भरती केली जाणार आहे, कंत्राटी असणार आहे की परमनंट, सर्व माहिती सांगणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची देखील डिटेल्स मध्ये सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी तुमच्या अभ्यासासाठी सर्वात बेस्ट पुस्तकं मी तुम्हाला येथे सांगणार आहे. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच. 94 प्रश्नपत्रिका संच हे तुम्हाला या ठिकाणी वनसेवक म्हणजे वनमजूर पदासाठी सर्वात जास्त फायद्याच्या ठरणार आहे. 2019 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे. इथं तुम्ही येथे सर्व माहिती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर टीसीएस पॅटर्न नुसार वनरक्षकच्या या ठिकाणी बघितलं तर एकूण 32 + 75 107 प्रश्नपत्रिकांचा या दुसऱ्या पुस्तकामध्ये समावेश आहे. दोनही पुस्तके जी आहेत स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे आणि सर्वात बेस्ट पुस्तक आहे. याच्या मार्फत तुम्ही नक्कीच वनरक्षक वनसेवक होऊ शकतात. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की ही पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता. आपला आता व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे मी येत आहे. डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख किती आहे? 14 मे आणि 14 मे आज रोजी या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या पदभरतीबद्दल बैठक आहे आणि जागा कशा प्रकारच्या आहेत ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे एक परिपत्रक आहे. मी येथे ते ओपन करतोय. 1 मिनिट. ठीक आहे. ओपन मी ते केलेलं आहे. त्याच्यावरची तारीख तुम्ही सर्वात पहिल्यांदा बघून घ्या. ही तारीख कधीची आहे? तर बघू शकता 12/5/2026 म्हणजे परवाच्या दिवशीचे हे परिपत्रक आहे. तर एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? विषय महामुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या अभ्यास गटाची बैठक. याच्यामध्ये काय म्हटलेलं बघू शकता 12/5/2026 तारीख नीट बघून घ्या. हे परिपत्रक तुम्हाला कोठेच भेटणार आहे. अजून या ठिकाणी मी हे तुम्हाला कोठे शेअर करू शकत नाही, परंतु मी ही माहिती तुम्हाला येथे देत आहे. सर्व माहिती सांगतो. आता ही इथं एक कंत्राटी शब्द तुम्ही हा वाचून बघा. परंतु कंत्राटी पदभरती होणार की नाही हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. परमनंट भरती होणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता. काय म्हटलेलं आहे? विषयांकित प्रकरणी उपरोक्त संदर्भीय शासन पत्र दिनांक 12/5/2026 रोजी या ठिकाणी कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्रत संलग्न प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 10/2/2026 तो शासन निर्णय होता. तो तुम्हाला मी आधीच व्हिडिओ मार्फत दाखवलेला आहे. अन्वये मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास गट समिती गठीत करण्यात आलेला असून सदर अभ्यास गटाची प्रथम बैठक दिनांक कधी होणार आहे? तर इथे बघू शकता. अभ्यास गट काय आहे तो पुढे समजून घ्यावा लागणार आहे. ज्यांना समजायचं आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगेल. तर बैठक दिनांक कधी आहे? तर 14/5/2026 म्हणजे आज 14 मे रोजी आज ही बैठक होणार आहे. रोजी मुख्य सचिव यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत क्षेत्रीय कार्यालयातील तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात नियुक्ती कर्मचाऱ्यांची परिपूर्ण माहिती आकडेवारीसह आजच शासनास सादर करण्याबाबत कळवली आहे. आता ती कशा प्रकारे माझ्याकडे आली आहे हे मी सांगत नाही, परंतु पुढे या ठिकाणी ती माहिती कशी आहे जिल्ह्यानुसार वनऋतानुसार मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हे एवढी व्हिडिओ मोठा होईल ही माहिती वैयक्तिक तुम्ही वाचून घ्या. आता पुढील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता महाराष्ट्र वन विभागाचे नागपूरचे जेवढे पण जे हे परिमंडळे आहेत तुम्ही इथे बघू शकता. 7 परिमंडळ इथे तुम्ही बघू शकता. सर्वांची इथे नावे दिलेली आहेत. आता माहिती कशा प्रकारे सादर करायला सांगितलेली होती? वनवृत्त त्याच्यानंतर वन विभाग आणि सध्या या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची संख्या आणि ती कशा प्रकारे आहे ती पुढे मी तुम्हाला इथे दाखवतो. 1 मिनिट. ठीक आहे. खालची सर्व माहिती मी तुम्हाला पूर्ण आधी वाचून दाखवणार आहे. त्याच्यानंतरच मी पुराव्यासहित सर्व आकडेवारी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं दुसरं एक परिपत्रक आहे. ते देखील 12 मे 2026 च हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? तेच आहे. ठीक आहे. बघू शकता. इथं बघू शकता. शासकीय व निमशासकीय आस्थापनांवरील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये उद्भवलेली प्रकरणे
आणि कायदेशीर बाजू लक्षात घेऊन अशा प्रस्तावासंदर्भात अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याकरता सामान्य प्रशासन विभाग दिनांक बघू शकता 10/2026 अन्वये जी बैठक आहे ती 14 म्हणजे 14 तारखेला आहे, ती समिती गठक करण्यात आलेली होती. त्यांची बैठक आज आहे. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे बघू शकता. तरी उपरोक्त बैठकीच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता वन विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपातील नियुक्ती कर्मचाऱ्यांची परिपूर्ण माहिती आकडेवारीसह आजच या ईमेलवरती त्यांना पाठवण्यात आलेली आहे, उपलब्ध करायला सांगितलेली होती. ती उपलब्ध केलेली आहे, ती तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. तर बघू शकता इथं आता हा शिक्का वगैरे जुना आहे, परंतु इथं जर बघितलं ना, वरती तारीख वगैरे सर्व दोन्ही परिपत्रांवरती सेम आहे. ठीक आहे. मी पुढे डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे देतो. ठीक आहे. आता माझ्याकडे बघू शकता 11 मे 2026 म्हणजे काल परवाचं हे परिपत्रक, हे दुसरं परिपत्रक आहे, ते दाखवून घेतो. त्याच्यात देखील हीच बघू शकता बैठक किती वाजता आहे, 3:30 वाजता बैठक आहे, हे लक्षात घ्या. किती वाजता बघू शकता, 11 मे 2026 चं परिपत्रक आहे आणि बैठक आहे 3:30 वाजता आज रोजी. ठीक आहे. आता हे ठीक आहे, एक मिनिट महत्वाचा व्हिडिओ खूप मोठा होईल. अं, त्याच्यामुळे मी महत्वाचा मुद्दा डायरेक्टली मांडणार आहे. एक मिनिट. जो तुम्हाला जो मी बोललो आहे वरती 23,000 पेक्षा जास्त जागा असणार आहेत, ते कशा प्रकारचे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवून देतो. ठीक आहे. आता जे जे महत्वाची माहिती आहे ना, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता इथून पुढची माहिती सर्वात महत्वाची आहे. इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता, प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांचे कार्यालय. आता ही माहिती जी मला ज्यांनी पाठवली आहे ना, ती हाईड केलेली आहे. ही वैयक्तिक त्यांची माहिती आहे, ते मला शेअर करू शकत नाही. त्याच्यामुळे ही त्यांनी हाईड केलेली आहे. परंतु पुढे या ठिकाणी महत्वाची माहिती आहे. नीट लक्षात घ्या. एक मिनिट. ठीक आहे. आता बघू शकता ती मीटिंग आहे ना, प्रस्तावासंदर्भात तत्कालीन प्रधान सचिव वने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये खालील मुद्द्यांसंदर्भात माहिती सादर केली जाणार आहे. म्हणजे त्याच्यावरती चर्चा होणार आहे. कशा प्रकारे, तर बघू शकता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, वन परिक्षेत्र कार्यालयाच्या बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरता आवश्यक मनुष्यबळ. आता आवश्यक मनुष्यबळ म्हणजे पदभरतीचा थोडक्यात अर्थ होतो. आता पुढे या ठिकाणी माहिती मी तुम्हाला जिल्ह्यानुसार सर्व माहिती देणार आहे. ठीक आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व वनवृत्ताकडून माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत प्राप्त माहितीचा गोषवारा कशा प्रकारचा आहे तुम्ही इथे बघू शकत आहात. आता मी सर्वात पहिल्यांदा जे वनवृत्त आहे ते आहे इथं नागपूर वनवृत्त. नागपूर वनवृत्त जर बघितलं तर काय म्हटलेलं आहे इथं, 22/5/2024 2024 सांगत आहे. प्रस्तावात मागणी केलेली वनसेवकांची पदे किती होती? 2000 इथं कितीला म्हटलं होतं 2024 ला किती पदे होती? 1852 होती. कुठे? तर नागपूरमध्ये. परंतु त्याच्यामध्ये एकूण वाढ करण्यात आलेली आहे. वाढ करण्यात आलेली आहे सर्व इथं म्हणजे पॉइंट दिलेले आहेत. इथं आहे आणि इथं किती तर 3,477 इथं पदे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर चंद्रपूर बघितलं तर 845 होती. तर आता इथं 1,617 करण्यात आलेली आहे. पुढे मुद्दा नीट समजून घ्या. परमनंट भरती किती पदांची होणार आहे आणि कंत्राटी किती पदांची होणार आहे हे देखील सांगणार आहे. गडचिरोली. गडचिरोलीला 1,423 होत्या, परंतु आता झालेल्या आहेत किती 2,006 जागा. ठीक आहे. अमरावती 1,188 होत्या, तर इथं 2,092 जागा झालेल्या आहेत. अ, यवतमाळ. यवतमाळ जर बघितलं ना, इथं 665 जागा होत्या. आता इथं 1,445 झालेल्या आहेत. वाढलेल्या आहे सर्वीकडे जागा. छत्रपती संभाजीनगर 1,535 जागा होत्या. तर या झालेल्या आहेत 3,398 जागा. ठीक आहे. धुळे. आता इथं जर धुळे जर विचारात केलं ना, 931 होत्या. परंतु आता 1,948 जागा झालेल्या आहेत. आता इथं माहिती खालची नीट समजून घ्या. आता खालचे बाकीचे वनवृत्त बाकी आहेत. तिथे मेन माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि तीच माहिती सांगण्यासाठी सर्वात मोठा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. आता राहिलेलं आहे कोणतं, नाशिक वनवृत्त. आता नाशिक वनवृत्तामध्ये थोडी गडबड आहे. ते तुम्हाला मी खाली सांगतो. किती जागा होत्या? 887 जागा होत्या. परंतु आता त्याच्यामध्ये 1,774. हा मुद्दा एक याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पुणे वनवृत्त किती जागा होत्या? 1,568 जागा होत्या. आता 1,615 जागा इथं त्यांनी ऍड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ठाणे.
811 होत्या, तर इथं 2638 केलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. वाढ का केली आहे? आणि ही नवीन माहिती आहे. जुनी माहिती ही जुनी माहिती आहे. ही जुनी आकडेवारी आहे आणि ही नवीन आकडेवारी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. कोल्हापूर काय म्हटलेलं आहे? याच्यामध्ये आता याला देखील इथं स्टार केला आहे. लक्षात घ्या, स्टार केला आहे आणि कोल्हापूरला स्टार केला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 1000 कोल्हापूरला 1286 होत्या, तर आता 1680 इथं त्यांनी केलेल्या आहे. हे कशा प्रकारचं आहे सांगता येत नाही. ठीक आहे. आता जर बघितलं ना, आधी तुम्ही जर बघितलं तर जागा किती होत होत्या? 12,991 जागा होत होत्या. किती? ज्यांना व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत त्यांनाच हा मुद्दा समजून येणार आहे. आधी मागणी किती होती? 12,991 पदांची मागणी होती महाराष्ट्राच्या वन विभागाकडे, शासनाकडे. परंतु त्याच्यामध्ये आता वन विभागाने नागपूरच्या त्यांनी काय केलेली आहे? वाढ केलेली आहे. वाढ झालेली आहे. याच्यामध्ये जर 23,690 जागा इथे भरण्याचा प्रस्ताव आहे. ते कशा प्रकारे? हे पुढे आता नीट समजून घ्या. ठीक आहे. आता नाशिक बद्दल मी तुम्हाला वरती बोललो होतो. नाशिकचा काय मुद्दा त्यांनी टिप नाशिक वनवृत्ताची माहिती अप्राप्त आहे, म्हणजे माहिती आलेली नाही. तथापि पूर्वीच्या मागणीच्या दुप्पट आकडेवारी दर्शवण्यात आलेली होती. आधी किती होती? आता त्याच्यामध्ये थोडी वाढ जास्त दुप्पट वाढ दाखवली आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडी कमी होऊ शकते. इथं 887 होती. त्याने डायरेक्टली 887 ची दुप्पट इथे करून इथं माहिती त्यांनी सादर केली आहे. माहिती सादर नसल्यामुळे. आणि त्याच्यानंतर बघू शकता कोल्हापूरचं देखील पॉईंट मी तुम्हाला म्हटलं होतं. कोल्हापूर वनवृत्ताच्या माहितीमध्ये वन्यजीव शाखेची आकडेवारी समाविष्ट नाही, हा देखील पॉईंट दिलेला आहे. आता इथं नीट लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचा पॉईंट तुमच्यासाठी हा आहे. काय आहे इथं माहिती? नीट लक्षात घ्या. ठीक आहे. तरी वरील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे किती नीट लक्षात घ्या. इथं इथं जर बघितलं ना, सर्वात महत्वाचा या 2 ओळी आहेत. काय म्हटलेलं आहे? वरील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे किती इथं बघितलं तर 6,369 किती इथं बघू शकता. मध्ये माहिती दिली आहे 6,369. ही माहिती नीट समजून घ्या. त्याच्यानंतर प्लस दिलेलं आहे 3,796. इथं 3,796. ही पदे किती होतात? तर ही पदे होतात 10,165 पदे. 10,165 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी मिळण्याबाबत, म्हणजे कंत्राटी पद्धतीने किती पदे? 10,165 पदे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी मिळण्याबाबत इथं ऍड केलेलं आहे. म्हटलेलं आहे किती? 13,525 वनसेवकांची नियमित पदे निर्माण करण्यास मंजुरी मिळावी. आता हा प्रस्ताव कोणी मांडलेला आहे? महाराष्ट्र वन विभागाने शासनाकडे हा प्रस्ताव मांडला आहे. किती? आता इथं 10,165 ही पदे असणार आहे, कंत्राटी पद्धतीने मागणी केलेली आहे, मंजुरी मागितलेली आहे. आणि 13,525 पदे वनसेवकांची नियमित म्हणजे गव्हर्नमेंट सरकारी पदे भरण्यास मंजुरी मिळावी, ही विनंती करण्यात आलेली आहे. जवळ आता ही कंत्राटी 10,165 आणि परमनंट सरकारी नोकरीची ही पदे असणार आहे 13,525. अशा प्रकारे दोन्ही मिळून 13,690 पदे भरण्यासाठी मंजुरी शासनाकडे मागितली आहे. याला जर मंजुरी भेटली तर परमनंट पदांची पदभरती केली जाईल 13,525 पदांसाठी. आता या प्रोसेसला नक्कीच विलंब होईल, मान्यतेसाठी जाईल. त्याच्यानंतर वित्त विभाग किती पदांना मान्यता देते, त्याच्यानंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होईल. तर जाहिरात जरी आली तर याच्यासाठी 4-5 महिने याचा कालावधी जाणार आहे या प्रोसेसला. जाहिरात आली तर पुढे आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते किंवा डायरेक्टली पुढच्या वर्षीच जाहिरात येऊ शकते वनसेवक पदाची. परंतु वनरक्षक पदाची जाहिरात याच वर्षी आलेल्या बघायला भेटेल जून किंवा जुलै महिन्यामध्ये. अशा प्रकारची ही अपडेट होती. ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.